अजून पोझिशन आवाज काढून दिना म्हणजे त्याला मातेचेर आमकां उलोवंक काय दिना. कित्याक दिना कितले वर्स उलयत 3 वर्सां उलयता आसतात मध्ये सर अनेक म्हणजे रोज 4 तास पाणी येतं मुख्यमंत्र्यांची नाही बघा 2025 मेपर्यंत 250 MLचे पाणी आपल्याला इथं 6 नदीवरून काढता येईल. जे अगोदर शक्यता नव्हती. कालवा फुटला तर आपण हात कांद्या पूर्वाने बसायचं. आता ते परिस्थिती राहणार नाही. 2025 मे नंतर तो एकदा कमिशन झाली गॅरेज आणि पंपिंग हाऊस 2 पंपिंग स्टेशन आहेत. हे कमिशन झाले की आपल्या एंटायर नॉर्थमध्ये जास्त पाणी मिळेल. कमीत कमी 50-100 दिवसाला सहज येईल. असणाऱ्याला पण मिळेल ॲडिशनल पाणी. दुसरं साऊथमध्ये पण अशाच पद्धतीने आम्ही 2 प्रोजेक्ट घेतले जेणेकरून साधारण 110-120 पाणी मिळेल. शिवाय सागावलीला जो PWDनं प्रोजेक्ट घेतला आहे 100 MLDचा त्याचं पाणीपुरवठा एकदम मडगाव वास्कोपर्यंत होईल. सो एप्रिल आणि मेची सर कशी तर आता फक्त हे 2 महिने आपल्याला थोडंसं पेशन्स घ्यावं लागेल. हे 2 महिने पुढच्या वर्षी ही अडचणशी राहणार नाही. आत्तासुद्धा कसं आहे तसं आपल्याकडे मुबलक पाणी आहे पण काही वेळेला मॅनेजमेंट करत आपली सप्लाय सिस्टम कुठं ब्रेकडाऊन झाला कुठं अजून काय झालं वोल्टेज कमी झाल्यात. परवा माझा पंचवाडीला वोल्टेज कमी झाली त्यामुळं पाणी लिफ्ट करता येईना. असं पण थोडंसं ऑफकोर्स व्होल्टेज हे कमी येणं हे वारंवार होत नाही. अजून मधून कधी होतं. त्या काही अडचणी असतात ते दॅट आर मेपर्यंत कम्प्लीट आता हे स्टोरी असतात कमी तर CM वर्ष कंप्लीट केला तर त्याबद्दल काय कारण एकमेव आहे सगळे गोमंतकीय मी त्याचं अभिनंदन केलेलं आहे. मी पण माझ्यापर्यंत त्याचं अभिनंदन केलेलं आहे आणि मी असं म्हणेन की एक यशस्वी मुख्यमंत्री जे तळागाळातली माणसासंबंधी चिंता आणि काळजी घेऊन काम करत आहेत. शासन चांगल्या पद्धतीने द्यावं हा त्यांचा आदेश आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे मुख्यमंत्री आपल्या गोव्याला लाभले हे आमचं. थँक्यू. तुम्ही एन्जॉय करता त्यांच्या काम आय एक्सपिरियन्स आउट बाय चीफ मिनिस्टर. त्याच्यातनं मी असं म्हणे ह्या सगळ्या ह्याच्यामधून डॉक्टर प्रमोद सावंत इज वन ऑफ द बेस्ट चीफ मिनिस्टर. आय वॉन्ट से वन ऑफ द बेस्ट. हे 3-4 उदाहरणार्थ मनोहर पर्रीकर very efficient, very decisive. Decision is a must. So who was the best, sir? तुम्ही एक तर मध्ये